जूनमध्ये भारत सरकारनं 3 अध्यादेश काढले की ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठे फेरबदल होणार आहेत आणि म्हणून 260 शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित येऊन स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं या अध्यादेशांना आक्षेप घेतला आणि आम्ही पंतप्रधानांना आणि कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं की अशा प्रकारचे अध्यादेश लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या काळामध्ये लोकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाहीत त्या काळामध्ये काढणं योग्य नाही. सरळ सरळ ही दडपशाही झालेली आहे. तेव्हा हे अध्यादेश मागं घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, शेतकऱ्यांच्या संघटनांच्या मनात काय आहे हे ऐकून घ्यावं आणि मगच जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा अशी विनंती केली. आम्ही भेटायची वेळ मागितली, परंतु आमच्या या विनंतीकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्ही त्या अध्यादेशांच्या प्रति ऑगस्ट महिन्यामध्ये सार्वत्रिकरित्या त्याचं दहन करून आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला होता. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनामध्ये घाईगडबडीनं या तिन्ही अध्यादेशांचं कायद्यात रूपांतर झालं. त्यावेळेला लोकशाहीचे सगळे संकेत धाब्यावर बसवून खरं तर घाईगडबडीनं विरोधकांची संयुक्त संसदीय समितीची मागणी फेटाळून किंवा मतदानाची मागणी फेटाळून आवाजी मतदानानं हे कायदे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आम्ही आणि देशभर आम्ही निदर्शनं करून आपला रोष व्यक्त केला. 26 परत पुन्हा एकदा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. असं 3 वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला केंद्र सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळं शेवटी मग न्यायाची भीक मागण्यासाठी म्हणून आता देशभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीला गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून आम्ही 26 नोव्हेंबरला चलो दिल्लीचा नारा दिला आणि देशभरातल्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेनं येण्याचं आवाहन केलं. त्या पद्धतीनं देशाच्या कानाकोपऱ्यातून 26 नोव्हेंबरला दिल्लीच्या दिशेनं मोठ्या संख्येनं शेतकरी येत होते. दक्षिणेकडून येणारे जे शेतकरी होते, महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल किंवा केरळ, तमिळनाडू असतील, इकडून येणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वे तरी बंदच होत्या. जनरल डबे रेल्वेला जोडलेले नसल्यामुळं आमचे शेतकरी तिथंपर्यंत पोचू शकत नव्हते. खाजगी गाड्या घेऊन जे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं जात होते त्यांना मध्य प्रदेश सरकारनं अडवून ठेवलं, उत्तर प्रदेश सरकारनं अडवून ठेवलं आणि पिटाळून परत लावलं आणि त्यामुळं बरेचसे शेतकरी दिल्लीपर्यंत पोचू शकले नाहीत. मेधा पाटकर असतील किंवा प्रतिभा शिंदे असतील, या सगळ्यांना अडवलं गेलं. त्यानंतर जे दिल्लीच्या जवळ होते ते पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आले, परंतु त्यांना रोखून धरलं गेलं आणि त्यावेळेपासून गेले 12 दिवस दिल्लीची नाकेबंदी करून हे सगळे शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत. खरं तर गेली अनेक वर्ष आम्ही चळवळीत काम करतो, चळवळी करतो. आत्तापर्यंत आम्ही रस्ते रोखले. रस्ता रोको करण्यासाठी आम्ही कधी रस्त्यावर झाडे आडवी टाकली, कधी टायरी पेटवल्या, परंतु रस्ता खोदण्याचं धाडस आम्ही कधी केलं नव्हतं. परंतु शेतकरी दिल्लीला येतोय म्हटल्यानंतर सरकारनंच रस्ते खोदून एक उच्चांकच केला आहे असं म्हणावं लागेल आणि अक्षरशः राष्ट्रीय महामार्गावर खंदक खणून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर दिल्लीच्या देशानं येणारे अडवले गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर सरकारनं शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या भावना काय आहे हे समजावून घेण्याच्या ऐवजी सरकारनं शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला प्रांतिक रंग देण्याचा प्रयत्न केला. सगळ्या देशात पाठिंबा आहे, परंतु पंजाबमध्येच विरोध आहे असं म्हणून गृहमंत्र्यांनी तर सांगितलं की ह्याच्यामध्ये खलिस्तानी घुसलेले आहेत. म्हणजे याला जातीय आणि प्रांतीय रंग देण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे आंदोलन कोणा एका प्रदेशाचं नाही, कोणा एका जातीचं किंवा धर्माचं नाही, हे आंदोलन संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं आहे. कारण प्रश्न आमचा जिव्हाळ्याचा आहे. एक तर ही 3 विधेयकं जी सरकारनं मंजूर केलेली आहेत याची मागणी देशातल्या कोणत्याही शेतकऱ्यानं केंद्र सरकारकडे केलेली नव्हती. कोणत्याही शेतकरी संघटनेनं याची मागणी केलेली नव्हती.
आणि मग शेतकऱ्यांचं नाव घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून ही 3 विधेयकं एवढ्या घाई गडबडीमध्ये आणायचं कारण एवढंच होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली, त्याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था कोलमडली तर आश्चर्य वाटायचं काय कारण नाही. परंतु त्याही परिस्थितीमध्ये शेती क्षेत्र मात्र आर्थिकदृष्ट्या त्यातल्या त्यात स्थिर राहिलं, भक्कम राहिलं. आणि या शेती क्षेत्रामध्ये दिसणारा बिझनेस या सगळ्या कॉर्पोरेट हाऊसेसना दिसायला लागला. आणि ह्या अदानी आणि अंबानींना आता शेती क्षेत्रामध्ये येऊन व्यापार करता यावा, धंदा करता यावा, नफा कमावता यावा, लॉकडाऊनच्या काळातला तोटा भरून काढता यावा म्हणून सरळ सरळ पायगड्या घालण्यासाठी म्हणून ही 3 विधेयकं शेतकऱ्यांच्या बोकांड्यावर बसवली आहेत असं शेतकऱ्यांचं स्पष्ट मत बनलेलं आहे. आणि त्या बाबतीत सरकार शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायचं राहिलं बाजूलाच, पण शेतकऱ्यांनाच उलटं सुलटं बोलणं, त्यांच्यावर लाठी हल्ला करणं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, पाण्याचा फवारा मारणं, अशा पद्धतीनं हे आंदोलन हाताळल्यामुळं अजून परिस्थिती चिघळत चाललेली आहे. खरं तर वेळीच सरकारनं याचं परिस्थिती हाताळली पाहिजे, नाहीतर एकदा जर का परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, शेतकरी अशांत झाला तर सारा देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ पंजाब, हरियाणा किंवा उत्तर भारतीय शेतकऱ्यांचं हे आंदोलन नाही, तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे. याचं भान सरकारनं ठेवावं. आणि आज संतापलेला आहे शेतकरी, आणि शेतकरी संतापलेला असताना खरं तर सरकारची भूमिका ही एखाद्या आईची असली पाहिजे. घरातलं एखादं लेकरू जे सतत काम करत असतं, काबाड कष्ट करत असतं, आणि कधीतरी त्याला राग येतो, त्यावेळी त्याला आरोपी ठरवून त्याला हिडीस करण्याच्या ऐवजी त्याला खऱ्या अर्थानं त्याला समजावून घेतलं पाहिजे. त्याचा राग काय आहे, कशासाठी त्याला राग आला, हे करण्याच्या ऐवजी केंद्र सरकार त्याला खरं तर आतंकवादी ठरवू पाहतंय, अतिरेकी ठरवू पाहतंय. असं झालं आणि जर का शेतकऱ्यांच्या तरुण पोरांची डोकी भडकली तर भविष्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की केंद्र सरकारनं समजूतदारपणाची भूमिका घेऊन, कारण शेवटी सरकार हे सरकार आहे, सरकारनंच या देशातल्या बहुसंख्येनं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जर राग असेल, रोष असेल, त्या 3 कायद्याबद्दल आक्षेप असेल, तर त्यांचे नेमके आक्षेप काय आहेत, कशासाठी आहेत, आणि त्यासाठी त्यांचीच जर इच्छा नाही, ज्यांच्या खरं तर सरकारनं वारंवार हे स्पष्ट केलं आहे की ही विधेयकं आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी आणलेली आहेत, शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी आणलेलं आहे. आणि मग ज्यांचं कल्याण करायचं आहे, ज्यांची उन्नती करायची आहे, त्याच शेतकऱ्यांचा त्याला आक्षेप असेल आणि त्यांची तयारी नसेल ते स्वीकारायची, तर मग सरकारनं जबरदस्ती त्याच्यावर का करावी. सरकारनं मनाचा मोठेपणा दाखवावा, ही 3 विधेयकं मागं घ्यावीत. त्याचबरोबर त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा काय आहे, तर सरकार हळूहळू हमीभावापासून लांब जाईल असं शेतकऱ्यांना स्पष्ट दिसतं. कारण आज एकूण उत्पादनापैकी 30% उत्पादन अन्नधान्याचं हे सरकार खरेदी करतं. आणि एकदा जर का हे सगळं प्रायव्हेट सेक्टर याच्यामध्ये जर ह्या व्यापारामध्ये आलं तर सरकार हळूहळू खरेदीतून बाहेर पडणार, हे स्पष्ट आहे. ज्या पद्धतीनं एअर इंडिया किंवा अन्य सरकारी संस्था या विक्रीला काढल्या जात आहेत, त्याच पद्धतीनं तोट्याचं कारण सांगून भारतीय अन्न महामंडळाचं सुद्धा एक ना एक दिवस लिलावात निघणार. आणि मग त्याचे असणारे गोडाऊन्स जे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत, राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी आहेत, रेल्वे रुळाच्या शेजारी आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये अब्जावधी रुपये सरकारचे गुंतलेले आहेत. हे सगळं पायाभूत सुविधा जर का कोणाच्या खाजगी क्षेत्राच्या ताब्यात जर का गेल्या तर याच्यातून होणार हेच आहे की स्विगी आली की दर पडणार भांडवलाच्या बळावर, कारण स्टॉक लिमिट आता उठलेला आहे. आणि त्यामुळे भांडवलाच्या बळावर सगळाच्या सगळा शेतीमाल काही मूठभर लोक खरेदी करून गोडाऊनमध्ये भरून ठेवणार, आणि स्विगी संपल्यानंतर त्याचे भाव वाढणार, आणि मग अन्नधान्य विकत घ्यायला बाजारामध्ये गेलेल्या ग्राहकाला ते महाग दरामध्ये खरेदी करावं लागणार. म्हणजे एकाच वेळी उत्पादक आणि ग्राहक या दोघांचंही याच्यामध्ये शोषण आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये, नव्या व्यवस्थेमध्ये जे छोटे मोठे व्यापारी आहेत, जे आता वॉलमार्ट, डीमार्ट, बिग बाजार यांच्या आक्रमणामुळं हातबल झालेले आहेत, थोडंफार धान्य व्यापार चाललेला आहे,
अन्नधान्याचा व्यापार चालला आहे तेही आता त्याच्यामधून उद्ध्वस्त होणार आहेत. म्हणजे एकाच वेळी छोटे व्यापारी असतील, छोटे उद्योजक असतील, अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योजक असतील किंवा शेतकरी असतील, हे सगळेच याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत. आणि म्हणून संपूर्ण देशातल्या सर्वसामान्य लोकांचा या कायद्याला विरोध आहे. आणि त्यामुळे सरकारनं, मला असं वाटतं की लोकभावना लक्षात घेऊन, शेवटी सत्तेवर कोण आहे याच्यापेक्षा सत्तेवर असणाऱ्यांनी लोकभावना काय आहे, लोकांचा मूड काय आहे हेही बघितलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं लोकभावना लक्षात घेऊन हे कायदे मागे घेण्याची गरज आहे. खरं तर शेतकऱ्यांची ताकद किती, परंतु तरीसुद्धा उद्याचा भारत बंद हा शेतकऱ्यांनी पुकारलेला आहे. आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेक कष्टकऱ्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. आणि मग उद्याचा भारत बंद शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जर कडकडीत बंद झाला तर सरकारला निश्चितच या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि म्हणून माझी अजूनही सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकारनं एक पाऊल मागं घेऊन खऱ्या अर्थानं मनात काही न ठेवता मोकळेपणानं एक पाऊल पुढं टाकावं, चर्चे पुढं यावं आणि शेतकऱ्यांनी पहिल्यांदा एकदा काहीतरी हट्टानं मागितलेलं आहे त्यांचं समाधान करावं. यातच खरं तर सरकारचं हित आहे. ते जर नाही झालं तर भविष्य 1977 नंतर जसं आणीबाणीच्या काळानंतर जो लोकक्षोभ उसळलेला होता, उद्रेक झालेला होता, तसा उद्रेक संपूर्ण देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जाणीव सरकारनं कुठेतरी ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून सरकारनं कारण ह्या आंदोलन शेवटी 12 दिवसानंतर, मी गेली अनेक वर्षे माझे निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य चळवळीमध्ये गेलेलं आहे. मला माहिती आहे चळवळी एकदा जर का चळवळची एखाद्या विशिष्ट मर्यादेच्या पुढे गेली तर ती नेत्यांच्या हातामध्ये सुद्धा राहत नाही. त्याच्यामध्ये अनेक असे इलेमेंट्स येतात की ते नियंत्रणाच्या बाहेर जातात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन भरकटत, कारण जोपर्यंत ते शिस्तबद्ध आहे, विचारानं चाललंय, तोपर्यंत ते आंदोलन असतं. आणि ते हाताच्या बाहेर गेलं की त्याचं दंगलीत रूपांतर कधी होतं काही सांगता येत नाही. आणि म्हणून आता समजूतदारपणानं पावलं टाकायची जबाबदारी ही केंद्र सरकारची, केंद्राने ती तशी दाखवावी अशी माझी जाहीररित्या केंद्र सरकारला विनंती आहे. आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याचा बंदसुद्धा अतिशय शांततेनं आम्ही पार पाडणार आहोत. त्यात आम्ही अत्यावश्यक सेवा वगळलेल्या आहेत. कारण आमच्या बंदमुळं कुणाला त्रास व्हावा अशी आमची अपेक्षा नाही आहे. आम्ही कुणाला विटीस धरण्यासाठी हे बंद पाळलेला नाही आहे. पण हे मुठभरांचं आंदोलन आहे, हा जो आमच्यावर आरोप आहे तो पुसून काढण्यासाठी या आंदोलनाच्या पाठीमागे अनेकांची सहानुभूती आहे. शेतकरी, जो अन्नदाता शेतकरी आहे, पहिल्यांदा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आलेला आहे आणि तो रास्त मागण्यासाठी रस्त्यावर आलेला आहे. आणि म्हणून त्याच्या मागण्याप्रती सहानुभूती दाखवण्यासाठी उद्योजक असतील, छोटे व्यावसायिक असतील, ज्यांचा शेतीशी संबंध नाही, अशाने सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवावेत. आणि या देशाचा बळीराजा, ज्यानं या देशाला भूकबळीतून बाहेर काढलं, ज्यानं या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं, तो बळीराजा आज माझे 3 शेतकरी या आंदोलनामध्ये मारले गेलेले आहेत. आणि तरीसुद्धा करेंगे या मरेंगे या निर्धारानं 3 आणि 4 डिग्री तापमानामध्ये दिल्लीच्या सीमेवर लढतो आहे. त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी म्हणून एक दिवस बंद पाळून, बळीराजा तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझं अन्न खाणार आहेत, तुझ्या अन्नाशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत, हा संदेश सर्वसामान्य जनतेने द्यावा अशीच एक शेतकरी नेता म्हणून माझी सर्व समाजाकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. चंद्रकांतदादांनी पुण्यात वक्तव्य केलं की कायदे रद्द नाही होणार, पण अपेक्षित बदल असतील तर त्याच्यात काय बदल होईल. सरकार चर्चेला बोलवते पण चर्चा केली जात नाही. चर्चेचं फक्त सरकार गुराळ करतंय, प्रत्यक्षात निर्णय घेतला नाही. चंद्रकांत दादा एवढे लोकशाहीवादी आहेत, त्यांचा पक्ष एवढा लोकशाहीवादी आहे, तर कुठलाही कायदा, मी संसदीय कामकाज 10 वर्ष केलेलं आहे, विधिमंडळामध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे, कुठलाही महत्त्वाचा कायदा करत असताना पहिल्यांदा जनतेची
भूमिका समजावून घेतली जाते, ते त्याचं हिअरिंग घेतलं जातं किंवा त्याच्या सूचना त्याचे आक्षेप घेतले जातात. हे 3 कायद्यांचे ड्राफ्ट जे आहेत ते जनतेसाठी खुले केलेले होते का, हे पहिल्यांदा चंद्रकांत दादांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट करावं. एवढ्या घाई गडबडीनं हे कायदे मंजूर करायची गरजच काय होती लॉकडाऊनच्या काळामध्ये. सर, हे आंदोलन जे आहे ते गहू आणि तांदूळ उत्पादकांकडून सुरू आहे, विशेषतः पंजाबमध्ये. महाराष्ट्रामध्ये कांद्याला अजून हमीभाव मिळालेला नाहीये. कापसाच्या खरेदीकडे सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकारचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे तुम्ही यात सहभागी होता हे चांगलं आहे, पण तुम्ही कांदा उत्पादक किंवा कापूस उत्पादक यांच्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार आहे असा पण आता सवाल विचारतात. इथंच दुटप्पीपणा केंद्र सरकारचा दिसतो. एका बाजूला केंद्र सरकार कायदा करताना सांगतं की इथून पुढं भविष्यामध्ये कुठलाही शेतीमाल जीवनावश्यक वस्तूच्या यादीत समाविष्ट असणार नाही. जीवनावश्यक यादीत समाविष्ट असणं याचा अर्थ त्याच्या बाजारामध्ये हस्तक्षेप करण्याचा केंद्राला अधिकार असतो. म्हणजे एका बाजूला तुम्हाला आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलं असं म्हणायचं आणि त्या आदेशावरची शाई वळायच्या आत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालायची. ह्याच्यापेक्षा दुटप्पीपणा तो कुठला. आणि हेच प्रत्येक पिकाच्या बाबतीत झालेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की पिकामध्ये भेदभाव करायचं सरकारला कारणच काय. एक ऊस पीक असं आहे की ज्याला हमीभाव आहे, ज्याचा FRP म्हणतात, फेअर अँड रेम्युनेटरी प्राईस, ती कायद्यानं बंधनकारक आहे. ती जर नाही दिली तर न देणाऱ्यांच्यावर कारवाई होते, त्याची जप्ती होते आणि त्याची संपत्ती जप्त करून ते पैसे शेतकऱ्याला दिले जातात. आणि मग ऊस वगळता इतर पिकांना सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण द्यायला सरकारला काय अडचण आहे. सरकार पिकामध्ये का भेदभाव करतं. एकीकडे आपण असं म्हणतोय की या आंदोलनाला देशातल्या 100पेक्षा जास्त संघटना एकवटल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राज्यातल्या शेतकरी संघटना जास्त नावं सरकारने वेगळी आहे. ते असं दावा करतात की हे आंदोलन म्हणजे आडत्या आणि व्यापाऱ्यांचं आंदोलन आहे, एक प्रकारचं शाहीनबाग आंदोलन पुन्हा एकदा होतंय आणि त्यामुळे आम्ही त्यात सहभागी होणार नाही. मग याला एकवटले कसं म्हणतो. खरं तर हे काही लोक पत्रकबाजी करतात. त्याचे शेतकऱ्यांच्यामध्ये किती स्थान आहे, त्यांनी किती चळवळी अलीकडच्या काळात केल्या असतील, भूतकाळात काही जण रमत असतील, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पण तो अलीकडच्या काळामध्ये किती चळवळी उभा केल्या, काय केल्या, हे सर्वश्रुत आहे. आणि मग सरकार धार्जिने अशा प्रकारचे कागदावरच्या संघटना काही पुढे येणं साहजिकच आहे. परंतु एकूणच जनमत काय म्हणतं किंवा लोकांना काय वाटतं हे जर सोशल मीडियामध्ये डोकावून बघितलं तर लक्षात येतं की जनमत कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. शेतकऱ्यांचा पाठिंबा कोणातल्या बाजूला आहे. आणि म्हणून आम्ही काही दंडुका घेऊन उद्याचा बंद करत नाही. उद्याचा बंद जर उत्स्फूर्तपणाने झाला, त्याला जर का उत्स्फूर्तपणानं शेतकऱ्यांनी, बिगर शेतकऱ्यांनी, बुद्धिवाद्यांनी, अनेक बुद्धिवादी आज बाहेर, रामदास फुटाण्यांच्यासारखे आज या कायद्याला विरोध करतायत. त्यांची काही शेती आयासातला भाग नाही. म्हणजे बुद्धिवाद्यांना सुद्धा वाटायला लागलं की आपली बुद्धी कधीतरी आता एकदा बळीराजासाठी खर्च केली पाहिजे. आणि म्हणून असं 1-2 लोक काय बोलतात याच्याकडे आम्ही काय लक्ष देत नाही. सर, आता रविशंकर प्रसाद यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. रविशंकर प्रसाद हे 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तर त्यांनी शरद पवारांचं ते पत्र व्हायरल झालेलं आहे ते दिलेलं आहे किंवा लोकमान्य संघातील एका ठिकाणी असं म्हणतात की बाजार समिती किंवा ज्या APMC आहे त्याची मक्तेदारी जी आहे ती संपुष्टात आली पाहिजे, शेतकऱ्याला कुठेही माल विकता यायला पाहिजे. मग असा असताना तुमचा विरोध का. तर बेसिकली बाजार समितीबाबत तुमची पण काय भूमिका आहे, कारण तिथं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथं पण लूट होते. नेमकं काय आहे या विषयात. बाजार समितीच्या बाबतीत आम्ही सुद्धा अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत. बाजार समितीमध्ये सगळंच काही ठीकठाक चाललंय असा आम्ही अजिबात दावा करत नाही. कारण तिथं काही अनिष्ट प्रथा आहेत, रुमालाखाली बोट दाबून व्यवहार करणे म्हणा किंवा शेतकऱ्यांचं शोषण, फसवणूक आहे. पण प्रचलित व्यवस्थेमध्ये याच्यापेक्षा चांगली व्यवस्था आज तरी दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजार समितीमध्ये शेतीमाल विकल्यानंतर पैसे कमी मिळतात, पण पैसे मिळण्याची हमी असते. ते जर एखाद्या व्यापाऱ्यानं बुडवले तर त्याच्यावर कारवाई होते. बाजार समितीच्या बाहेर जे व्यवहार होतात, माझ्याकडे असंख्य तक्रारी आहेत द्राक्ष उत्पादकांच्या, डाळिंब उत्पादकांच्या, बेदाणे उत्पादकांच्या, टोमॅटो उत्पादकांच्या. कुणीतरी कलकत्त्याचा व्यापारी येतो, कुणीतरी अहमदाबादचा व्यापारी येतो, कुणीतरी हैदराबादचा व्यापारी येतो आणि सुरुवातीला थोडे दिवस शेतकऱ्यांना चांगला भाव देतो, 10-20 शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात, त्याचं नाव होतं
आणि नाव झाल्यानंतर मग तो अजून काही शेतकऱ्यांच्याकडून माल खरेदी करतो आणि जो पोबारा करतो त्यानं दिलेलं जे व्हिजिटिंग कार्ड असतं ते बोगस असतं, त्याचं लेटर पॅड बोगस असतं, त्याचा पत्ता बोगस असतो आणि करोडो रुपये शेतकऱ्यांचे बुडलेले आहेत. असं अनेक वेळा घडलेलं आहे. अनेक प्रकरणं आम्हीच हाताळलेली आहेत आणि त्यांना पकडून आणण्यामध्ये, त्यांच्यावर कारवाई करण्यामध्ये पूर्वी कायद्यामध्ये काही तरतूद नव्हती आणि आज ह्या प्रचलित कायद्यात तर अजिबातच तरतूद नाही. उलट शेतकऱ्यांना कोर्टातही जाता येणार नाही अशा प्रकारची विचित्र तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. बाजार समितीमध्ये दोष आहेत का? तर 100% दोष आहेत. म्हणून याचा अर्थ म्हणून काही ही सगळी व्यवस्थाच मोडायचं कारण नाही. याच्यामध्ये समाजाचे, सरकारचे अब्जावधी रुपये गुंतलेले आहेत आणि ते सगळं पाण्यात जाण्यापेक्षा घरामध्ये ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसतं, तर त्या ढेकणांचा बंदोबस्त करायचा असतो. प्रचलित कायदे आहेत त्याची कडक अंमलबजावणी करा. अजून ह्या शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या व्यापारी, दलाल, हमाल, तोलाईदार यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी अजून कडक कायदे करा. पण बाजार समितीच्या अस्तित्वाला नख लावू नका. 1.5 क्विंटल माल शेवटी बाजारात नेल्याशिवाय विकू शकत नाही छोटा शेतकरी. तो त्याच्या दारात कोणी कॉर्पोरेट कंपनी येणार नाही, मोठा व्यापारी येणार नाही, तो काही 1.5 क्विंटल माल काही ऑनलाईन ट्रेडिंग करू शकणार नाही. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये असणारी तुकड्याची शेती, आपल्या देशामध्ये असणारे छोटे छोटे शेतकरी यांनासुद्धा शेवटी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर, याच्यात जोडूनच एक प्रश्न आहे की याच्यात त्या कायद्यामध्ये असं कुठे म्हटलेलं नाही की बाजार समित्या बंद केल्या जातील. त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे की तुमचा माल तुम्ही बाजार समितीने विकू शकता किंवा बाहेर विकू शकता. याचं एकच उदाहरण मी सांगतो की जिओ ज्यावेळी लॉन्चिंग झालं त्यावेळी असं कुठं म्हटलेलं नव्हतं की BSNL बंद केलं जाईल किंवा बाकीच्या एअरटेल आणि आयडिया बंद पाडलं जाईल. पण जी स्ट्रॅटेजी जिओच्या बाबतीत झाली आहे, नंतर एकदा जर मक्तेदार निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीने दर वाढले तेच होणार आहे. बाजार समित्या हा आर्थिकदृष्ट्या दुबळ्या करायच्या, मोडून पडल्या पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था करायची आणि मग एकदा जर का मक्तेदारी निर्माण झाली तर मग उत्पादक आणि ग्राहक दोघांना लुटायला मोकळं रान मिळेल. हीच त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी आहे आणि तीच मंडळी यात येणार आहेत ज्यांनी जिओ आणलं त्यांनीच. मनसेचे नेते आणि चिदरे त्यांनी आज वक्तव्य केलं की हे कायदे केंद्राने मागे घेऊन येत नाही तर आपण 10 वर्षांनी अजून मागे जाऊ आणि एका विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी पुढे चालू आहे. आता ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल. त्या अलीकडं ते आता शेतकरी नेते आहेत हे आता शोध आम्हाला आत्ता लागला, जरा अभ्यास करतो त्यांचं मत काय आहे. या निमित्तानं भाजपला नवीन नवीन मित्र मिळायला लागले तर शेतकरी होऊन गेल्यामुळे. पवार साहेब एका मुलाखतीत म्हणाले होते की कायद्याला विरोध नाहीये पण त्यातल्या काही तरतुदींना विरोध आहे. तर स्वाभिमानाची भूमिका काय? कायदेच नको का तरतुदी बदलल्या? असं आहे की एकूण आता मगाशीच मुद्दा अर्धवट राहिला की पवारांनी एक पत्र लिहिलेलं आहे वगैरे. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक ही गरजेचीच आहे, याचा आम्ही इन्कार करत नाही. पण भांडवली गुंतवणूक झाली पाहिजे याचा अर्थ सरळ सरळ कॉर्पोरेट कंपन्यांचे गुलाम शेतकऱ्यांना केलं पाहिजे असं होत नाही आहे. शेतकऱ्यांचे अधिकार अबाधित ठेवून शेतकऱ्यांचा हक्कावर गदा येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करून खरं तर गुंतवणुकी झालीच पाहिजे. कारण सरकार गुंतवणूक करायला शेती क्षेत्रामध्ये कमी पडतं आहे आणि शेती क्षेत्रामध्ये कमी गुंतवणूक होणं यामुळंच भारतीय शेती मागे पडली ही वस्तू आहे. त्यामुळं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. प्रक्रिया उद्योगामध्ये अजून फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. पायाभूत सुविधांची फारच वाईट अवस्था आहे आणि या सगळ्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. म्हणजे गुंतवणुकीची आवश्यकता आहे म्हणून सगळं जर का कॉर्पोरेट हाऊसेसच्या ताब्यात देणं ते त्याच्यापेक्षा रोगापेक्षा इलाज भयानक होऊ शकतो. देखिए APMC के प्रीमाइसेस के बाहर आज भी किसान कानून होने से पहले से भी अपने फसल बेचता था. उसको कोई ऐसा कोई समस्या नहीं थी और सरकार बार बार
ये दिखाने की कोशिश कर रही है कि हम चर्चा के लिए तैयार है, लेकिन चर्चा करने के लिए सरकार जब बैठती है तो पहली उनकी शर्त ये होती है कि ये कानून हम वापस नहीं लेंगे। तो इसका मतलब ही क्या? ये 3 कानून जो आप किसानों के ऊपर थोप रहे हो, क्या किसानों को कभी पूछा था? किसी किसान नेता के साथ आपकी बातचीत हो गई थी? भारतीय जनता पार्टी की भी 2-4 किसान संगठन है, उनके साथ तो बातचीत हो गई थी कभी? सरकार को यह स्पष्ट करना चाहिए कि किन किन किसान नेताओं के साथ ये कानून लाने से पहले उन्होंने चर्चा की थी और उस चर्चा में क्या आखिर तय हुआ था। और स्वदेशी जागरण मंच हो या भारतीय किसान संघ हो, ये जो बीजेपी की किसान संगठन है, उनके साथ तो कभी उन्होंने चर्चा की है। तो बिना चर्चा किए बिना ये कानून हमारे ऊपर क्यों थोप रहे हैं? कौन जबरदस्ती कर रहा है? किसने मांग की थी? इसका मतलब सरकार केवल कारपोरेट हाउसेस के लिए, अदानी और अंबानी के लिए ये कानून करना चाहती है, तो हम ये हरगिज नहीं होने देंगे। सर, किसान संगठन में भी कहीं ना कहीं 2 मत नजर आ रहे हैं इस पूरे मामले में। सारे किसान संगठन साथ में नहीं है आंदोलन में, क्या कहना चाहेंगे? अगर सारे किसान संगठन एक साथ नहीं है तो कल का भारत बंद अगर सफल हो जाएगा और इसके पीछे किसान और जो किसान नहीं वो आम आदमी अगर इस बंद के पीछे रहेंगे, तो इसका मतलब है जो आज इस कानून का स्वागत कर रहे हैं, समर्थन कर रहे हैं, वो किसी न किसी पार्टी के लिए या सरकार के लिए काम कर रहे हैं। सर, शरद पवार साहब ने भी इससे पहले सभी मुख्यमंत्रियों को भी पत्र लिखा था जिसका जिक्र हो रहा है कि ये एपीएमसी कानून के बारे में कई सारे सवाल खड़े किए थे और उसके बारे में फिर से दोबारा सोचने की जरूरत है, ये भी लिखा था। अब ये व्यवस्था कहीं ना कहीं एपीएमसी के बाहर भी किसानों को फ्रीडम दे रही है। एपीएमसी में जो आज काम चलता है वो सही ढंग से चलता है, इसका समर्थन मैं भी नहीं करूंगा और कोई भी नहीं करेगा। इसमें सुधार लाने की आवश्यकता है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि घर में खटमल हो गए इसके घर ही जलाओ। उसमें कानून है और कड़ी कानून कीजिए, लेकिन आज की जो व्यवस्था है, सालों से चलती आई हुई जो व्यवस्था है, वो अगर ख़त्म करना है वो तो ये बहुत ही इसका मतलब किसान बर्बाद हो जाएगा। आज एपीएमसी एक्ट बिहार में नहीं है कि पिछले 4 साल से मैं देख रहा हूँ मक्का का एमएसपी 1860 रुपये है और वहाँ के किसान मक्का बेच रहे 1100 रुपये को। इसका मतलब मार्केट के बाहर जहाँ एपीएमसी एक्ट नहीं है वहाँ भी किसानों को न्याय नहीं मिल रहा है। किसानों की मांग एक ही है कि जो एमएसपी सरकार डिक्लेयर करती है, घोषित करती है, वो हमें मिलना चाहिए। एमएसपी कानूनन होना चाहिए। हम चाहते एमएसपी नहीं चाहते, हम एसएमपी चाहते हैं, स्टैट्यूटरी मिनिमम प्राइस चाहते हैं। आज सपोर्टिंग मिनिमम प्राइस नाम नहीं चाहते हैं। और इसलिए अगर गन्ने के लिए स्टैट्यूटरी प्राइस होता है तो बाकी फसलों के लिए क्यों नहीं, यही हमारा सवाल है। अनिल बोंडेंचं म्हणणं आहे की सर्व विरोधी पक्ष जे शेतकरी संघटना आहेत शेतकऱ्यांची फसवणूक करतायत आणि दिशाभूल करतायत त्या कायद्याला। शेतकऱ्यांनी अनिल बोंडेंचं शांतपणानं ऐकून घ्यावं, त्यांना पटलं तर भविष्यामध्ये भारताचे शेतकरी नेते म्हणून त्यांना घोषित करावं। बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्या आधीपासूनच शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत आल्या, म्हणजे आता रिलायन्स फ्रेश मध्ये असू किंवा पेप्सिको सारखी कंपन्या बटाटा घेऊन पेपर बनवतात, त्यांना ते परवडते असं म्हणतात आणि शेतकऱ्यांनाही ते परवडते असं म्हणतात। मग आणि आपण बघितलं तर बाजारात मग एका दिवशी माल तो होतो आणि 10 रुपयात 4 घंटे विकल्या जातात, मग त्यापेक्षा ते बरं नाही। कॉर्पोरेट कंपन्या काही शेतकऱ्यांच्याकडून थेट खरेदी करतात, ही गोष्ट खरी आहे। तो शेतकरी आणि त्या कंपन्या यांच्यातला व्यवहार आहे। मी आजही सांगतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाजार समितीच्या बाहेर द्राक्ष, डाळिंब, बेदाणा, भाजीपाला, टोमॅटो, अगदी सोयाबीन सुद्धा खरेदी विक्री होते। हे कायदे होण्याच्या आधीपासून सुद्धा होत होते, त्याला कुणीही आक्षेप घेतलेला नाही किंवा शेवटी शेतकरी आणि तो खरेदीदार यांच्या मर्जीवरती अवलंबून असतं। पण मी मागाशी जो मुद्दा उपस्थित केला तोच मुद्दा इथं आहे की बाजार समितीच्या बाहेर
जर का एखाद्या व्यापाऱ्याला शेतीमाल विकला आणि त्या व्यापाऱ्यानं ते पैसे जर बुडवले तर तिथं शेतकऱ्याची मोठी फसवणूक होते आणि ते पैसे वसूल करण्याची यंत्रणा किंवा कायद्यात तरतूद नाही. असे अब्जावधी रुपये शेतकऱ्यांचे बुडलेले आहेत. त्याला जबाबदार कोण? संघटनेतून भाजपमध्ये गेलेले शेतकरी नेते जे आहेत, ते या कायद्याविषयी काय बोलताना दिसत नाही. आता त्याबद्दल तेच प्रकाश टाकतील, कारण मी आता सगळ्यांच्या बद्दलच बोलायला लागलो तर उद्याचा बंद बाजूला राहील आणि बाकीच्या गोष्टीवर चर्चा होईल. उद्याचं काय झालं? उद्या आम्ही कुणावर जबरदस्ती करणार नाही, दंडोका घेऊन काही फिरणार नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे सर्व उद्योजक, व्यापारी, बुद्धिवादी, सर्वसामान्य जनता यांच्याकडून की लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा जीव धोक्यात घालून आम्ही तुम्हाला दूध पुरवलं, अन्नधान्य पुरवलं, भाजीपाला पुरवला आणि आम्ही बर्बाद झालो तरीसुद्धा आम्ही आमचं काम इमानदारीनं केलं. आज आमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा बर्बाद व्हायची वेळ आलेली आहे. अशा अवस्थेमध्ये आम्ही आमच्या अस्तित्वासाठी म्हणून भारत बंद पुकारलेला आहे. खरोखरच आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणानं काम केलेलं असेल आणि असं तुम्हाला वाटत असेल अन्नदाता जगला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, तर एक दिवस तुमचे व्यवहार बंद ठेवा आणि आमच्या पाठीवर थाप मारा. एवढीच आमची सर्वसामान्य जनतेला विनंती आहे. तुम्ही कुठे आंदोलनात सहभागी होणार? मी कोल्हापूरला. धन्यवाद.